नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुमचं स्वागत करते। मित्रांनो, आज रविवार आहे, सर्वांच्या सुट्टीचा दिवस आणि या सुट्टीच्या दिवशी आपण वाट पाहत आहोत या धोधो असणाऱ्या पावसाची। मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असते की सुट्टी असली की धोधो पाऊस पडावा, वातावरणात गारवा निर्माण होऊन पावसाचा आनंद लुटावा, पण तशी काही आज चिन्ह दिसत नाहीत। गेले 2 दिवस पाऊस पडूनही वातावरणात अजूनही गारवा निर्माण झालेला नाही। अगदी उन्हाळ्यालाही लाजवेल असं ऊन पडलेलं आहे, आपण पाहू शकता। क्षणभर आपल्याला विसर पडतोय की उन्हाळा आहे की पावसाळा आहे, असा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर निर्माण झालेला आहे। तरीही मुंबई आणि महानगर परिसरात गेले 2 दिवस पाऊस लागलाय, थोड्याफार प्रमाणात पाऊस लागलाय, पण अजूनही वातावरणात गारवा निर्माण झालेला नाही। आज सकाळची ही दृश्य, आकाश अगदी निरभ्र आहे, कडकडीत ऊन पडले आहे। असं वाटतं की उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, मे महिन्याचे दिवस चालू आहेत। प्रत्येकाला वाटत असतं की सुट्टी असली की धोधो पाऊस पडावा, वातावरणात गारवा निर्माण व्हावा आणि गॅलरीत बसून चहाचा आस्वाद घेत पाऊस बघावा, पण तशी काही चिन्ह दिसत नाहीत। आज सुट्टी असल्यामुळे मुलांनाही खेळण्याचा मोह आवरत नाही। पाहू शकता, आमचे किलबिल परिवार सुट्टीचा आनंद घेत असताना दिसत आहेत। यानंतर मित्रांनो, आम्ही जाणार आहोत आमच्या घराच्या शेजारीच असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात। मित्रांनो, आता आपण आलो आहोत आमच्या घराशेजारील असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात। आमच्या किलबिल परिवाराला सोबत घेऊन त्यांना विठ्ठल रखुमाईचं दर्शन घडवण्यासाठी इथे आलो आहोत। आमचे किलबिल परिवार विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री गणरायाचं दर्शन घेताना आता विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेताना पाहू शकता आपण। आपण पाहू शकता विठ्ठल रखुमाईचं मोहकसं रूप, कठेवरी कर ठेवून उभी असलेली ही विठ्ठलाची मूर्ती, सुंदर अशी मूर्ती आज रविवार असल्यामुळे सुंदररित्या सजवलेली आहे। फुलांच्या माळा घालून सजवलेली आहे। रखुमाईची मूर्ती सुंदर अशी वस्त्रे परिधान करून विठ्ठल रखुमाईची मूर्ती सजवलेली आहे। विविध फुलांची आरास करून आजूबाजूला रांगोळी घातलेली आहे। बाजूला असलेली गणरायाची मूर्ती विविध वस्त्रांनी अलंकाराने सजवलेली अशी मूर्ती, भोवताली फुलांच्या घातलेल्या अशा रांगोळ्या आहेत। आज रविवार असल्यामुळे अनेक भाविक दर्शनासाठी येण्याची सुरुवात झालेली आहे। आमचा किलबिल परिवार इतका प्रशस्त सभामंडप पाहून त्यांनाही खेळण्याचा मोह आवरलेला नाही। मंदिराशेजारी असलेली विविध मूर्त्या आहेत। मित्रांनो, ह्या अगोदरच मी या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे। आज आम्ही दर्शनासाठी आलो आहोत सहकुटुंब, त्यामुळे किलबिल परिवाराची इच्छा होती म्हणून दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। येथील मोठा असलेला सभामंडप, आजूबाजूला असलेली बसण्याची व्यवस्था पाहून किलबिल मंडळी खुश झालेली होती। प्रशस्त असलेला सभामंडप आणि हवा खेळती राहण्यासाठी असलेल्या अनेक खिडक्या, यामुळे येथील वातावरणही आल्हाददायक थंड आहे।
अतिशय भक्तिपूर्णमय असं हे वातावरण आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आपण पाहू शकता. अनेक बांधकामं चालले आहेत. प्रतीक्षा आहे ती पावसाची. पावसाचे दिवस असूनही कडकडीत ऊन पडलेलं आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की अगदी उन्हाळ्याला हे लाजवेल असं ऊन पडलेलं आहे. आजूबाजूचे मोकळे परिसर. किलबिल परिवार. त्यांनाही खेळण्याचा मोह आवरलेला दिसत नाही. आपण पाहू शकता. मजा मस्ती करत देवाचं दर्शन घेत आम्ही आता इथून बाहेर चाललोय. मंदिर घराच्या शेजारी मंदिर असल्यामुळे रोज हे दर्शन घेतच असतो. जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा दर्शन घेतच असतो. अशा रीतीने आम्ही आता चाललो आहोत भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करायला. भाजी मार्केटमध्ये आलो आहोत. सुंदर अशा विविध भाज्या आहेत. ताज्या ताज्या भाज्या. येथील मार्केटची खासियत आहे की सकाळी तुम्हाला अगदी सुंदर ताज्या ताज्या भाज्या मिळू शकतात अगदी माफक दरात. फिरून आल्यानंतर आमच्या किलबिल परिवाराने आपला छंद जोपासण्यासाठी रंगोटीचे साहित्य काढून चित्र रंगवायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आपल्या अंगात अनेक कला असतात. या कला जोपासत जीवन जगणे हे आपलं एक कर्तव्य आहे. मुलांना लहानपणापासूनच हे छंद जोपासता आले तर भविष्यात त्याचा खूप मोठा फायदा करून येतात. आपल्या अंगात काय कला आहेत, काय गुण आहेत हे लहान मुलांना आत्तापासूनच समजलं तर पुढे जाऊन माझ्या आयुष्यात मला काय करायचं आहे, मला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे, माझ्या अंगात काय गुण आहेत, माझ्या अंगात असलेल्या गुणांचा वापर कसा करता येईल हे आपण मुलांच्या माध्यमातून पालकांनी जागरूक राहून करता येईल. सुट्टीच्या दिवसात आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुलं चित्र रंगवण्याचा आनंद लुटत आहेत. केवळ मोबाईलमध्ये अडकून न बसता आपल्या अंगात असलेली कला जोपासत आपला वेळ घालवताना मुलं दिसत आहेत. अतिशय तल्लीन होऊन चित्र रंगवताना दिसत आहेत. चिरंजीवानी काढलेले अतिशय सुंदर रंगात रंगवलेले हे कुत्र्याचे चित्र आहे. आपण पाहू शकता. क्रेयॉन कलर घेऊन त्यांनी रंगवलेले हे चित्र आहे. कॉटन बडचा वापर करून अतिशय सुंदर अशी रंगसंगती करून त्यांनी बनवलेले हे चित्र आहे. आपण पाहू शकता. हे चित्र काढत असताना घराच्या गॅलरी शेजारी आलेलं हे कबूतर. आम्ही खाण्यासाठी दाणे टाकल्यामुळे आलेले हे कबूतर. मित्रांनो, आता ठीक आहे, म्हणजे पावसाचे दिवस आहेत, पण उन्हाळ्याच्या दिवसात या मुक्या प्राण्यांचं खूप हाल होतात. मुक्या पक्ष्यांचं खूप हाल होतात. खाण्यासाठी मिळत नाही, पाणी मिळत नाही. तर अशा वेळी आपल्या घराशेजारी गॅलरीमध्ये अशा तऱ्हेने आमची ड्रॉइंग कंप्लीट झाली आहे. चित्र रंगवून कंप्लीट झाले आहे. प्रत्येकजण आपापलं चित्र रंगवलेले चित्र दाखवत आहेत. स्वतःचे चित्र पाहून स्वतः खुश होऊन प्रदर्शन करताना आमची छोटी मुली सुंदर केलेली अशी रंगरंगटी
आपण पाहू शकता. आता त्यांच्या खेळाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आजूबाजूचा परिसर पावसात अजूनही कडक ऊन आहे. पावसाची सध्या वाट बघत आहोत मित्रांनो. आता ह्यानंतर आम्ही दुपारनंतर आमच्या भाच्याचा साखरपुडा आहे तिथे जाणार आहे. तेथील काही क्षणचित्र व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवू. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.